नोटाबंदीवर टीका करणाऱ्या शिवसेनेचा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खरपूस समाचार घेतलाय। नोटाबंदीच्या निर्णयावर ओरडणाऱ्यांच्याच घरात काळा पैसा असल्याचं सांगत शिवसेनेचे नाव न घेता मित्रपक्ष असा उल्लेख करून शिवसेनेवर त्यांनी एक प्रकारे शरसंधान साधलेलं आहे। आपल्याला माहिती आहे, नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर शिवसेना अर्थातच त्यावर नेहमीच टीका करत आलेली आहे। नोटाबंदीच्या या निर्णयावरती टीका करणाऱ्यांवर या ओरडणाऱ्यांच्या घरीच काळा पैसा आहे अशा प्रकारचं विधान आपण बघतो आहे, दानवेंनी केलेलं आहे आणि एक प्रकारे पुन्हा मित्रपक्षाला डिवचलंय। जेव्हा नोटा बाद झाल्या तेव्हा काँग्रेसवाले ओरडायला लागले की हा मोदीजीचा निर्णय चांगला नाही। अरे तुमच्या घरात जर काळा पैसा नाही तर वरडाता काऊन? आणि नुसतेच काँग्रेसवाले ओरडत नाही बबनराव, आपले दोस्त मित्र बी ओरडत आहेत। आपल्यापेक्षा लोकांना जास्त कळ आपले दोस्त कोण आहेत। आपले दोस्त मित्र बी ओरडायला लागलेत। जो ओरडतो त्याच्या घरात पैसे असं तुम्ही गृहीत धरा। तुम्ही काऊन निवडत? आपले दोस्त मित्र बी ओरडायला लागलेत की मोदीजीचा निर्णय हा योग्य नाहीये का? तर बँकेमध्ये रांगा लागल्या। आणि रायशनच्या दुकानात रांग होती ना, तेव्हा कुठे गेले होते? रॉकेलच्या दुकानात लाईन होती ना, तेव्हा कुठे गेले होते? खताच्या दुकानात लाईन होती ना, तेव्हा कुठे गेले? एकूणच या संदर्भात आपले प्रतिनिधी रितेश महाजन आपल्याबरोबर आहे। रितेश, आपण बघतो की अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे नाव न घेता मित्रपक्ष असं म्हणत रावसाहेब दानवेंनी खरपूस समाचार घेतला आहे। या एकूणच वक्तव्यामुळे काय वाटतं आपल्याला? मृदुला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटावर बंदी घातल्यानंतर सरकारला कात्रीत पकडण्यासाठी शिवसेनेने वेगवेगळ्या चाली केलेल्या आहे। आणि रोज आपण बघू शकतो बँकेतील जी होणारी गर्दी आहे त्यानुसार शिवसेनेकडून भाजपावर टीका होताना दिसते आणि त्यानंतर सरकार अनेक वेळा अडचणीत आलेलं आहे आणि भाजपला सुद्धा वेगवेगळे कार्य द्यावं लागलेले आहे। त्यामुळे आता रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसेनेचा समाचार घेण्याचा हा एक कदाचित प्रयत्न असावा आणि किंवा भाजपची एखादी रणनीती सुद्धा असावी अशी चर्चा आता ऐकायला मिळते। खरंय नितेश, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। नितेश महाजन जालन्याहून आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।